नमस्कार मित्रांनो, माझे नाव आहे महेश सर. तर चला तर आज आपण सायन्स इन्फॉर्मेशन घेऊया की त्याच्यामध्ये आपण हे शिकणार आहे की जीवनराव व शाई एकत्र करण्याने आपल्याला काय मिळते. तर व्हिडिओ स्टार्टिंगपासून एंडपर्यंत पाहत राहा. धन्यवाद. तर मित्रांनो, आपण आता पाहून घेणार आहोत. तोपर्यंत आपण थोडेसे काय सांगू तुम्हाला. तर आपण ते थोडा वेळ पाहून घेणार आहोत की आपण कसं करणार आहे. तो जो आपला विषय आहे त्याचं नाव आहे की आपण समजा समुद्रात किनारी गेलो, आपल्याला तिथलं पाणी प्यायचं असलं तर आपण ते पाणी कसं पिऊ शकतो. तर त्याच्यामधलं बी आपण काय शिकणार आहे. व्हिडिओ एंडपासून शेवटी जायपर्यंत पहा, स्टार्टिंगपासून तर एंडपर्यंत पहा. तुम्हाला रोज नवीन नवीन भेटणार आहे व आपल्याला उन्हाळा हा पूर्ण आपल्याला भेटणार आहे. म्हणून तुम्ही काळजीपूर्वक आपल्या यूट्यूब चॅनेलला फॉलो व सबस्क्राईब व कमेंट असतील व काही प्रश्न असतील आपल्या हृदयामधले, ते तुम्ही मला कमेंट करू शकता. व तुम्हाला आडी अडचण असल्यास मला त्वरित मिस कॉल द्या, नाहीतर कमेंट करा. जे आपण जे शिकणार आहोत त्याची पहिली मी मांडणी करून घेतो. तर मांडणीसाठी आपल्याला लागणार आहे हे याच्यामध्ये आहे जीवनराव. जर मित्रांनो आपण समजा मेडिकल वगैरे ट्रीटमेंट वगैरे मध्ये जात असो, तिथं हे मेक्ल्युअर असं जीवनराव भेटतं, कारण की ते पाणी शुद्ध करण्यासाठी राहतं. त्याच्यानंतर आपल्याला हे त्यांना मिक्स करायसाठी व असे एक माप घेणार आहे आपण 5 ml, दुसरं माप घेणार आहे आपण 2.5 ml, नंतरचं ते माप घेणार आहे ते आहे 3 ml. 3 याचं. तर आपण ती मांडणी करून घेऊ. एका मित्रांनो, पहिले आपण ते मेक्युलर ठेवून घेऊ व त्यांना मिक्स करायसाठी याच्यामध्ये आपण पाणी ठेवणार आहोत. व याच्यामध्ये काही असे गोष्टी आहेत तुम्ही जाणून घेतल्या पाहिजे. आपल्या व्हिडिओला याच्यामध्ये आपण ती शाई टाकणार आहोत व याच्यामध्ये ते बनवणार आहोत, त्याला नाव देणार आहोत व त्याच्यानंतर त्यांना स्थिर ठेवण्यासाठी असा जो पतन राहतो त्याचा यूज करणार आहोत व त्याच्यासाठी स्टँड लागणार आहे, जो माझ्याकडे आहे. त्याच्यानंतर स्टँड नंतर याच्यामध्ये आपण शाई ठेवतो. हे त्याच्यामध्ये लिक्विड ठेवणार आहोत. पण दादा याच्यामध्ये थोडीशी शाई आहे. मी तुम्हाला नंतर पहिले बी केलं तुम्ही, पण तुम्हाला तेव्हा नव्हती म्हणून मी तेव्हा यूट्यूब चॅनल नव्हतं बनवला मी, म्हणून काय करू तुम्हाला मला माहिती नव्हतं. तर मी आता यूट्यूब चॅनल बनवला, पहिला हा व्हिडिओ तुमचा आहे, तर तुम्ही एंडपासून नेक्स्ट पार्ट आला. तर असे आपल्याला लागणार आहे. व आपल्याला अशा प्रकारचे एक पात्र लागणार आहे ज्याच्यामध्ये आपण पाणी ठेवू शकतो, कारण की आपल्याला ते ट्राय करून बी पाहिजे आहे.
मी आलो आहे तेव्हा याच्यामध्ये मी हे चला मित्रांनो, तर आपली एक्सपेरिमेंट सुरू करूया. त्याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला लागणार आहे ते साहित्य. त्याच्यामध्ये ही कटोरी आहे. हिच्यामध्ये आपल्याला साधारण 5 ml पाणी घ्यायचं आहे. तर आपल्याला 5 ml पाण्याची गरज आहे. आपण जास्त घेऊ तर आपल्याला 2.5 ml ची लागणार आहे. तर बघा मित्रांनो, हे आहे हे. याच्यामध्ये मी टाकणार आहे हे पाणी. हे ज्याच्यामध्ये 5 ml बसून गेलेलं आहे मित्रांनो, जे त्यांना त्यावेळेला नंतर लागणार आहे मित्रांनो. पण आपल्याला ते सायंटिफिकली लागणार आहे, ते असं लागणार आहे. आपले हात म्हणजे ते शाईमध्ये समजा बुडले गेले तर त्याच्यामध्ये आपल्याला शाई याच्यावर टाकायला लागेल, ती खाली सांडेल नको, म्हणून आपण ते सहारा म्हणून त्यांना करणार आहे. याच्यामध्ये ठेवणार आहे आपण मित्रांनो आपली हे पहिले साफ करून घेणे, कारण की आपल्याला शुद्ध एकदम म्हणजे प्युअर आपल्याला आपली वस्तू बनवायची आहे. तर आपण हे पहिले घेणार आहोत. पहिलं इंग्लिश वाले म्हणून याला इंग्लिशचे थोडे गुण याच्यामध्ये ठेवूया. व नेक्स्ट हे मराठी क्लॅकपा. याच्यामध्ये 30 ml पाणी राहतं आणि 5% पाणी राहतं. त्याच्यामध्ये आपण साधारण पाणी शुद्ध कसं करायचं ते बी शिकणार आहोत आपण. याला समजा आपण पाहिलं तर हे आपल्याला मेडिकलमध्ये भेटून जाईल. आपल्याला औषधं तिथं भेटतात, तिथं ते आपल्याला साधारण भेटणार आहे 111 रुपयामध्ये. तर त्याची टोटल प्राइस आहे 150 धरून घेऊया. आपल्याला समजा एवढं हा खर्च आहे, त्याच्यामध्ये आपल्याला 150 रुपये वाया घालतील अशा प्रमाणे तो करणार आहे. कारण की 111 रुपयाची फक्त ती एक बॉटल येणार आहे व 30 नाही तर 20 रुपयाची ती शाई येणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला लागणारा खर्च वगैरे वाटल्यास तर तुम्ही हे माझ्याकडे सिरिंज नाही आहे, कारण की हा आता लाईव्ह वाटतोय हा व्हिडिओ. त्याच्यामध्ये याच्यामध्ये मी टाकलेलं आहे, ते बी मी त्याच्या बाजूला टाकून घेईल, कारण की ते शुद्ध होईल. मी आता काय करणार मित्रांनो, आपण हे क्लॅकपा घेऊया. याला म्हणतात मित्रांनो क्लॅकपा. क्लॅकपा बी म्हणतात आणि मित्रांनो याला टेस्ट ट्यूब बी म्हणतात. हे आहे मित्रांनो इंग्लिशवालं. आपण आता टाकूया मराठीवालं. हे देशी आहे मित्रांनो. तर मित्रांनो याच्यामध्ये आपण ठेवलं आहे. आता हे आहे याच्यामध्ये आपण तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं त्याच्यामध्ये पाणी आहे, तर हे बी टाकूया. हे मित्रांनो याच्यामध्ये टाकलं मी. आता मित्रांनो एवढं आपलं लिक्विड तयार झालेलं आहे. आता हे लिक्विड मी आपल्या हे आहे आपली शाई. ओके, हे आपण शाई या बुचऱ्यामध्येच करून घेऊ मित्रांनो.
हे साधारण बुचण आहे, किमान नाही सांगता येणार आपल्याला, पण कमाल आपल्याला 1 मिळेलच. मित्रांनो मी टाकलेले आहे. मी एवढी मेहनत अशी घेत आहे मित्रांनो की आपल्याला एक 1000 तरी आपले यूज झाले पाहिजे व कमेंट लाईक्स तरी झाले पाहिजे. प्लीज मित्रांनो एवढी कसरत करा माझ्यासाठी. हे मित्रांनो आपण दोघांना एक समान करण्याचा प्रयत्न करूया. बघा मित्रांनो हे आता झालेलं आहे मित्रांनो. हे पण थोड्या वेळात आपण पाहूया की हे झालेलं आहे आपलं पिंक होईल, कारण की याच्यामध्ये शाईन व ते असं टाकलेले आहे. शाईनमध्ये क्लोरीन, सोडियमचं प्रमाण व मिठाचं प्रमाण बी असतो. म्हणून हे बघा याच्यामध्ये राहतं सोडियम USP, फॉर्म्युला NaClO. त्याच्यानंतर अवेलेबल 24% to 60%, PDA लाइन्स नंबर NDK56, नेट क्वालिटी 100 ml, बॅच नंबर KL36, मेजर डेट 24, एक्सपायर डेट वेट वीयर म्हणजे 1 वर्षात ही एक्सपायर होते व MRI RSI 108 रुपये पे ओनली. तर याच्यामध्ये असं सोडियम हायड्रोजन क्लोराक्स राहतं. याचा फॉर्म्युला लिहून घ्या तुम्ही एका नोटबुकमध्ये. NaClO याचा हा फॉर्म्युला आहे की हा मेडिक्युअरचा फॉर्म्युला आहे. आता आपण हे घेणार आहोत व आता ह्या दोघांना मित्रांनो अजून एक थोडंसं बघू शकतात का? थांबा मी कॅमेराजवळ दाखवतो तुम्हाला की हा हे कशा प्रकारे चढलेले आहे. हे बघा मित्रांनो हे आहे आपलं ते जे लिक्विड आहे हे. आता आपण हे लिक्विड काढूया. मित्रांनो याच्यामध्ये ते आता पाणी होतं त्याने लागलं आहे, म्हणून आपण याच्यामध्येच टाकूया व एवढंसं पाणी आपल्याला चालू. आपण समजा आपल्याला तेवढा समुद्र आहे, समजा आपल्याला समुद्र साफ करायचा असेल, मोठे मोठे हे करायचं असेल तर माझ्याकडून तुम्ही हा व्हिडिओचा लाभ घ्या. नाही तर मला मोठे एकदम इंजुरी वगैरे झाली असेल तर मला लगेच कॉल कर, म्हणजे नाही तर आपलं काय म्हणतो त्याला कमेंट करा मला, तर मी तुमचं ते प्रॉब्लेम होईल तर मी सॉल्व्ह करेल की समुद्र तुम्ही कसं काय आपण सॉल्व्ह करू शकतो. कारण की ते पाणी दुबईसाठी हा मोठा प्रश्न आहे मित्रांनो, कारण की दुबईला प्यायला पाणी भेटत नाही. प्यायला सुद्धा पाणी भेटत नाही, कारण की तिथं सगळं महागड झालेले आहे. आपल्या भारतातल्या वस्तू तिथल्या अर्ध्या जातात, म्हणजे आपलं काही पाणी त्यांना जातं, त्यांचं ते खारं पाणी नव्हतं ते त्यांना ते पिऊ शकत नाही, कारण की त्याच्यामध्ये वेगवेगळे कीटाणूच राहतात. समजा ही आहे 150 रुपयाची वस्तू, एवढीशी 150ची असेल तर समजा आपण अशा 1000 अशा बॉटल तयार केल्यावर दुबई या देशाला आपण सेल करून दिलं तर ह्या 1000 बॉटलांचं आपल्याला ते पेमेंट डॉलरमध्ये नाही जाणार. तर कारण की मित्रांनो आपल्याला ते आपले पैसे आता असं झालेले आहे की आपले समजा रुपीज दुसरं आपली करन्सी जी रुपये आहे त्या रुपयामध्ये दुसऱ्या देशातले म्हणजे समजा दुसरे देश नाही आपण बघू शकत ते, पण आपलं नागालँड, त्याच्यानंतर आपला हा काय म्हणतो ओडिसा,
त्याच्यानंतर आपलं काय म्हणतो गुजरात, पंजाब, त्याच्यानंतर आसाम, चीन, त्याच्यानंतर आपण जापान, टोकियो व काही असे बेट आहे त्यांना तिथं पाणी भेटत नाही. आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे आपला तो दुबईचाच आहे. कारण की दुबईला पाणी भेटत नाही, तर यांच्यासाठी ती 150 रुपयाची वस्तू म्हणजे ते आपल्याला $4 देतील. $4 म्हणजे आपल्याकडचे साधारण 150 रुपये होतात. एका पैशाचे एका डॉलरचे आपण समजा 1 रुपया दिला तर 90 रुपये. 90 रुपयात आपण काय करू शकतो, तर ते आपल्याला 21 रुपीज 21 आपल्याला समजा आपण याची प्राईस समजा एकदम जास्त 8,010 झाली तर त्याला आपण बी करू शकतो, नेट क्लिअर करू शकतो. 810 बी झाली तरी आपण नेट क्लिअर करू शकतो. सॉरी, याची प्राईस आपण 500च्या पलीकडेच ठेवूया. म्हणजे 50 पर्यंत नाही जायचं मित्रांनो. समजा आपल्याला दुसरा एखादा गिराईक भेटला की त्याला पाणी नाही भेटत, काही शहर असे आहे की तिथं पाणी नाही भेटत त्यांच्यासाठी बी, कारण की हे घाण पाणी, त्याला नंतर मी नाव देईल घाण पाणी, जीवाश्म असलेले पाणी शुद्ध करायचं असेल व त्याच्यामध्ये काही बॅक्टेरिया, क्रोक्ससाइड्स, पेनसाइड्स, घाण पाणी, चिखल, नाहीतर घाण वगैरे, नाहीतर खारट पाणी, असं न पेदाय पाणी आपण हे करू शकतो. धन्यवाद.